चिमाजी अप्पा म्हणजे बाजीरावांचे लहान बंधू। चिमाजी अप्पा सुद्धा बाजीरावांप्रमाणेच पराक्रमी होते, मात्र इतिहासात त्यांचे पराक्रम सतत दुर्लक्षित राहिले। थोरल्या बाजीरावांच्या मृत्यूबद्दल आपण या अगोदर व्हिडिओमध्ये पाहिले। आता आपण चिमाजी अप्पा यांचा मृत्यू कसा झाला ते पाहणार आहोत। वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी चिमाजी अप्पांचा मृत्यू झाला। 1740च्या एकाच वर्षात बाजीरावांचा एप्रिलमध्ये आणि चिमाजी अप्पांचा डिसेंबरमध्ये मृत्यू झाला। बाळाजी विश्वनाथ यांना 2 पुत्रे होते, एक म्हणजे थोरले बाजीराव आणि दुसरे चिमाजी अप्पा। बाजीराव हे धडधाकट बलदंड असे होते, तर चिमाजी अप्पा हे सदा दमेकरी असायचे। त्यांचे नातेवाईक चिमाजी अप्पांची नेहमी काळजी घेत असत। बाजीराव पेशवा यांच्या शरीरयष्टीच्या तुलनेत चिमाजी अप्पांची तब्येत केवळ तोळा मासा होती। चिमाजी अप्पा जरी शरीराने धडधाकट नसले तरी ते कर्तव्यदक्ष व आत्मशक्तीच्या जोरावर लढाई जिंकत असे। या वेड्या कर्तबगारीमुळे आपली प्रकृती खचत चालली आहे याची चिमाजी अप्पांना अजिबात कल्पना आली नाही। सिद्धी साधच्या विरुद्धची मोहीम फत्ते करून चिमाजी अप्पा पुण्यास आले, तेव्हाच त्यांची आई राधाबाई तीर्थयात्रेहून पुण्याला परत आल्या होत्या। या काळात अप्पांचा आजार वाढत गेला, यासाठी जपतप अनुष्ठाने करण्यात आली। चिमाजी अप्पा मुळातच अशक्त आणि नाजूक प्रकृतीचे होते, त्यातच त्यांना दमा व खोकल्याचा त्रास होता। सन 1739च्या सप्टेंबर महिन्यापासून अप्पांची प्रकृती बिघडत गेली। वसईच्या वेड्याच्या वेळी अतिश्रमामुळे त्यांना खोकल्याने बेजार केले होते। त्यानंतर चिमाजी अप्पांना सतत ताप येत होता। चिमाजी अप्पा जेव्हा वसईची मोहीम फत्ते करून पुण्यास आले, त्यानंतर अप्पा आजारी पडले। छत्रपती शाहूंनी त्यास साताऱ्याला बोलावले, परंतु चिमाजी अप्पा आजारी असल्यामुळे साताऱ्याला जाऊ शकले नाही। तेव्हा क्षमायाचना करीत करुणाजनक पत्र अप्पांनी छत्रपतींना लिहिलं। वेतेने बहुत श्रमी केली, घराबाहेर जाऊ द्यायची ताकद शरीरात राहू दिली नाही। महाराजांचे पत्र म्हणजे कोही हुकूम सेवकास आहे। तूर्त यावयास काही आड अथवा भान नाही, केवळ शरीर असक्त पडले आहे। घराबाहेर निघून पालखीत बसायची ताकद नाही। वैद्य आणून उपाय चालता केला आहे। शरीर सावकाश वाटोत सेवेशी येतो। साताऱ्यास वैद्य प्रामाणिक कर्नाटके आहेत, येथेही व्यतेस उपाय होईल म्हणून आज्ञा। त्यास हे शरीर महाराजांच्या अन्नाचे वाढले। महाराज मायबाप आहे, सेवकाची चिंता महाराजाखेरीज दुसरा कोण करणार। प्रस्तुत येथे उपाय चालता केला आहे। महाराजांच्या कृपेवरून आरोग्य होईल। अर्थात अप्पांची शाहू महाराजांना भेटण्याची इच्छा असूनही अप्पा भेटीला जाऊ शकले नाहीत। चिमाजी अप्पांची दगदग व मोहिमा आजारी असतानाही संपत नव्हते। वसईहून परत आल्यानंतर नासिर जंगाचे प्रकरण उद्भवले, त्यामुळे त्याच्या बंदोबस्तासाठी चिमाजी यांना बाजीरावांच्या आग्रहाखातर उत्तरेस जावे लागले। नासिर जंग याची भेट ठेवून अप्पा परत येत असतानाच मानाजी आंग्रे यांचे मदतीसाठी पत्र मिळाले। पुढे जवळपास 1 महिना अप्पा सतत धावपळ करावी लागली। या शेवटच्या दिवसात चिमाजी अप्पांचा आराम झाला तो पुण्याचा 3 दिवसाचा। 3 दिवसाच्याच पुण्यातील मुक्कामानंतर अप्पा कुलाबा मोहिमेवर गेले। तेथे मानाजी आंग्रे यांना सहकार्य करून संभाजी आंग्रेंचा बंदोबस्त केला। दरम्यान बाजीराव पेशवे राबेरखेडी मृत्यू पावल्याची वार्ता चिमाजी अप्पास कुलाब्यात समजली। बाजीराव यांच्या मृत्यूनंतरही चिमाजी यांना आराम मिळाला नाही, कारण छत्रपती यांच्याकडून पेशवेपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नानासाहेबांनी उत्तरेस मोहीम काढण्याचे ठरवले। नादिरशहाच्या आक्रमणामुळे उत्तरेत निर्माण झालेली स्थिती पाहणे आणि दुसरे म्हणजे माळवा प्रांताची सुभेदारी मिळवणे, कारण निजामाने सुभेदारी मिळवून देण्याचे बाजीरावास वचन दिले होते। त्यामुळे बाळाजी बाजीराव यांनी उत्तरेस मोहीम काढण्याचे ठरवले। याशिवाय पेशवाईची सूत्रे देताना छत्रपती शाहूंनी नानासाहेबांकडून काही अपेक्षा ठेवल्या होत्या। पेशवाईची वस्त्रे देताना शाहू महाराजांनी खालीलप्रमाणे उद्गार काढले होते। बाजीरावाने प्रामाणिकपणे राज्याची सेवा केली। आपल्या वडिलांनी ठरवून दिलेल्या मराठ्यांच्या साम्राज्य विस्ताराच्या मार्गावर आपल्या पराक्रमाच्या अनेक घटना घडवून आणल्या। जेव्हा नादिरशहाने दिल्लीवर हल्ला केला, तेव्हा बाजीरावास सम्राटास पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी पाठवण्यात आले होते, परंतु मध्येच त्यांची जीवनयात्रा संपली। आपण त्यांचे सुयोग्य वरदार आहात, त्याचे अर्धवट राहिलेले कार्य पूर्ण करावे। आपण अटकेपार झेंडा फडकवू शकता। तत्पूर्वीच अप्पाने उत्तरेकडे आपला वकील महादेव भट हिंगणे यास पत्र रवाना केले होते। चिमाजी अप्पा व नानासाहेब डिसेंबरच्या सुरुवातीला पुण्याहून सोबत निघाले। चिमाजी अप्पा व नानासाहेब उत्तरेकडील मोहिमेसाठी रवाना होत असताना अप्पांची तब्येत अचानक बिघडली, त्यामुळे चिमाजीस पुण्यास परत आणण्यात आले। चिमाजी अप्पांच्या आरोग्याची सर्वांना काळजी होती, त्याचे दाखले तत्कालीन अनेक पत्रावरून स्पष्ट होते। 31 ऑक्टोबर रोजी चिमाजी अप्पांची प्रकृती एकदमच अत्यवस्थ झाली।
त्यानंतर दिवसेंदिवस चिमाजी अप्पांची प्रकृती खालावत गेली. 1740च्या अखेरीस चिमाजी अप्पांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यातच 17 डिसेंबर 1740 रोजी चिमाजी अप्पांचा मृत्यू झाला. पुण्यात ओंकारेश्वर मंदिराच्या आवारात चिमाजी अप्पांची समाधी आहे. 4 हात उंचीच्या अष्टकोनी समाधीच्या मध्यावर 4 हात उंचीचे घडीव तगडी वेलपत्तीचे काम केलेले वृंदावन आहे. बाजीराव पेशवा यांच्या मृत्यूनंतर 8 महिन्याच्या आतच चिमाजी अप्पांचा मृत्यू झाला. चिमाजी अप्पांच्या मृत्यूनंतर अन्नपूर्णाबाई सती गेले. चिमाजी अप्पांची उत्तरक्रिया व अन्नपूर्णाबाईंचे सहगमन याचा खर्च फक्त 1175 रुपये झाला. चिमाजी अप्पांची शरीरयष्टी ही साधारणच होती. कदाचित चिमाजी अप्पा क्षयरोग झाला असावा. पेशवे घराण्यात अनेक व्यक्तींचे अल्पायुष्य पाहता भट कुटुंबात क्षयाची व्यथा असावी. चिमाजी अप्पांच्या मृत्यूसमयी सदाशिव केवळ 11 वर्षांचे होते. अप्पांच्या मृत्यूनंतर केवळ 3 महिन्यापूर्वीच अप्पास कन्यारत्न प्राप्त झाले होते. त्या कन्याचे नाव बयाबाई. आई व वडील दोघांच्या मृत्यूनंतर तिचा सांभाळ गोपिकाबाई व काशीबाई यांनी केला. चिमाजी अप्पांच्या मृत्यूनंतर बयाबाईचे लग्न गंगाधर नाईक ओंकार यांच्याबरोबर 14 एप्रिल 1745 रोजी झाले.